नमस्कार मित्रांनो, विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण या शेतामध्ये मकाचं पीक घेतलेलं आहे. तर या मकाला लष्कर आळी पडलेली होती. तर 4-5 दिवस झालेत आपण याला संजीवनी खताचं औषध फवारलेलं आहे. तर आपली पूर्ण दुसऱ्या दिवशीच लष्कर आळी कमी झाली. पूर्ण हिस्टर आणि निमार्क हे औषध वापरत होतं. त्यांनी पूर्ण आपली लष्कर आळी मरत होती. नंतर आपण आता हे घरीच संजीवनी खाद हे तयार केलेले आहे. याला गोमूत्र आणि शेण आणि गूळ आणि लिंबाचा पाला आणि लिंबाचा पाला हा कडबा कुटीत टाकायचा आणि कुटी करून मग त्या ड्रममध्ये टाकायचा. हे एवढं आपण वापरलेलं आहे. याला धोत्र्याचा पण चालतो. ॲमिनो ॲसिड, फुलिक ॲसिड, सिलिक ॲसिड आणि जिब्रेलिक ॲसिड असे प्रकारचे हे ॲसिड तयार होतात त्याच्यामध्ये आणि मकाची वाढ चांगली होते. तर सर्व शेतकऱ्यांनी हे संजीवनी खत वापरलं पाहिजे, कारण आपण हे घरीच तयार करतो. त्याला कृषी केंद्रातून काही औषध आणायची गरज नाही आहे. आपण रासायनिक औषध मकासाठी कृषी केंद्रातून आणतो आणि त्याला बरेच पैसे द्यावे लागतात. आपला खर्च होतो आणि हे जर संजीवनी खत वापरलं तर पूर्ण पैशामध्ये बचत होईल. आणि सर्व शेतकऱ्यांनी एकदा वापरलं ना तर मग कळेल ते याचा रिझल्ट एकदम चांगला आहे, एकदम उपयोगी आहे. ही आणि लष्करी आळी पूर्ण मराठी, कारण आपण इथे प्रत्यक्षात तुम्हाला दाखवते आपण मारलेले आहे. संजीवनी खत हे याचा फवारा करायचा आणि आपण पेरणी करायच्या अगोदर 15 ते 20 दिवस अगोदर मोकळ्या वावरात जीवामृत सोडायचं. आणि हे जीवामृत जर सोडलं तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्या पिकाची वाढ होते आणि त्याला फुले फळे पूर्ण लागतात. फुलगळ नाही होत या जीवामृतमुळं. आणि संजीवनी खताचा फवारा केला का तर मग अजून फुलं लागतात आणि फुलगळ पण नाही होत, कारण आपण हे प्रत्यक्षात वापरलेलं आहे कांद्याला. आणि आपण यूट्यूबला पण कांद्याचे फोटो दाखवलेत. घेवड्यामध्ये वापरले, परत भेंडी आणि वाटाण्याला पण या संजीवनी खताचा फवारा केलेला आहे. बऱ्याच पिकांमध्ये आपण वापरले. तर शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ आपल्या यूट्यूबला पाहून हे असं आपण तयार जीवामृत आपण आपल्या जमिनी अगोदर सोडलं तर 15 ते 20 दिवस सोडलं तर आपल्या पिकाला जी बुरशी येते, जी फंगस, निमॅटोड, हे पूर्ण कंट्रोल होतं जीवामृतमुळं. आणि जीवामृत आपल्याला काही कृषी केंद्रातून कुठं दुकानातून असं आणायची गरज नाही आहे. ते जीवामृत आपण घरीच तयार करू शकतो. त्याला आपल्याला पूर्ण जंगलात जावं लागेल, कारण जंगलात म्हणजे का तर आपण आपल्या बांधावरती शेतामधली माती नाही घेऊ शकत जीवामृतासाठी, कारण तिथं आपण केमिकल फवारलेलं असते वर्षानुवर्ष आणि त्याच्यामधले जीवाणू पूर्ण मेलेले असतात. गांडूळ पण नाही आपल्या जमिनीत. मग आपल्याला आपलं पीक चांगलं येण्यासाठी आणि जीवामृतची गरज आहे, कारण जीवामृतशिवाय आपली शेती होणारच नाही, कारण त्याच्यातले पूर्ण गांडूळ आणि सूक्ष्म जीवाणू हे मरून गेलेत. आणि परत आता आपल्याला त्या सूक्ष्मजीवांची पूर्ण स्थापना करावी लागेल आणि ते करण्यासाठी आपल्याला जंगलात जावं लागेल. आणि तिथं आपल्याला आणि जंगल असं निवडायचं का तिथं पूर्ण कोणतंही केमिकल मारलेलं नसलं पाहिजे, तणनाशक, किंवा तिथं पूर्ण काडी असंच पेटवलेलं नसलं पाहिजे, काडी कचरा असा पूर्ण जाळ नसला केलेला पाहिजे. कारण जर आपण तिथं काही पेटवलं तर मग तिथे खालचे जीवाणू मरून जातात. मग ती माती आपल्याला काही उपयोगी पडत नाही जीवामृतासाठी. तर मग आपण
पूर्ण असे दाट झाडी असेल अशा ठिकाणची जागा निवडायची जंगलामध्ये, आणि त्या ठिकाणची माती आपण जीवामृतसाठी आणायची. आणि नंतर त्यामध्ये गूळ टाकायचा, पाणी टाकायचं आणि बाजरीचं पीठ टाकायचं, गव्हाचं किंवा ज्वारीचं पण टाकू शकता, गव्हाचं, बाजरीचं किंवा ज्वारी. फक्त बेसन, डाळीचं पीठ नाही टाकायचं, कारण ते डाळीच्या पिठाने खराब होतं, मग आपलं जीवामृत पूर्ण खराब होऊन जातं. अशा प्रकारे असं प्रत्येक शेतकऱ्याने जीवामृत तयार केलं आणि आपल्या पिकाला वापरलं तर त्यांच्या उत्पादनात वाढ होईल, पीक पण चांगलं येईल आणि खर्च पण कमी होईल. कारण मी प्रत्यक्षात आपल्या पिकामध्ये करून पाहिलं आहे. कांद्यामध्ये पण केले, कांदे चांगले आलेत आणि कांद्यांना शेवटपर्यंत रासायनिक कोणतंही औषध आपण फवारलेलं नाही. क्लोरोसायपर हे मळ्यासाठी अजिबात फवारलेलं नाही आहे. त्याला आपण संजीवनी खत स्प्रे मारलेला आहे, तर एकदम चांगले हिरवेगार कांदे राहतात ते फवारा मारल्यानंतर, आणि चांगला आपल्याला त्याचा फायदा होतो. तर हे प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरलं पाहिजे. आपण ते कसं तयार करायचं हे व्हिडिओ यूट्यूबला पाठवले, आपण टाकलेत व्हिडिओ, ती पाहून आपण तुम्ही करू शकता. तर मग धन्यवाद.